कालपासून सोशल मीडियावर एकच विषय आहे, तो म्हणजे पूजा धनंजय जाधव. जिकडे पाहावं तिकडे कुणी त्यांना ट्रोल करतंय तर कुणी समर्थनात उतरले. पूजा जाधव यांच्या उमेदवारीची चर्चा थेट पीएमओ कार्यालयात व्हावी. पूजा जाधव यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बोलावं. पूजा जाधव यांची उमेदवारी माघारी घेतल्यानंतर त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी, प्रभागातील सामान्य मतदारांनी इतकं ढसाढसा रडावं असं नेमकं झालंय तरी काय? पूजा मोरे ते पूजा जाधव हा त्यांचा राजकीय सामाजिक प्रवास नेमका कसा राहिला? असा कुठला एक मुद्दा महत्त्वाचा ठरला की त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मागे घ्यावी लागली? हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. पूजा अशोक मोरे अगदी 21व्या वर्षात पदार्पण केलेली इंजिनिअरिंगची मुलगी. राहायला छत्रपती संभाजीनगरला, पण 2017 साली एके दिवशी ती गेवराई तालुक्यातील मिरगाव या आपल्या जन्मगावी आली. तिथंच तिचे वडील लहानपणापासूनच शेती करतात. नेमकं त्यावेळी गावात माजी मंत्री बदामराव पंडित आले होते. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची छोटेखानी कॉर्नर बैठक होती. त्या बैठकीला पूजा सहज उपस्थित राहिली. पूजा ज्या गावची रहिवाशी आहे ते गाव अंतरवाली वावरी या पंचायत समितीच्या गणात येतं. हा गण ओबीसी महिलेसाठी राखीव होता आणि बदामराव पंडित यांच्याकडे उमेदवार नव्हता. तेव्हा असं लक्षात आलं की पूजा ही कुणबी मराठा आहे. तिच्या वाडवडिलांपासून त्यांच्याकडे कुणबीचं प्रमाणपत्र होतं. तेव्हा गावाने एकमुखाने पूजा मोरे यांना उभं करण्याचा निर्णय घेतला. पूजा मोरे यांच्यासाठी राजकारण नवीन होतं, पण या निवडणुकीत त्यांनी दमदार भाषण करत लोकांच्या मनावर राज्य केलं आणि पहिल्याच प्रयत्नात त्या धनुष्यबाण या चिन्हावर विजयी झाल्या. सर्वात कमी वयाची पंचायत समिती सदस्य असं म्हणून तिच्या नावावर नोंद झाली आणि मूळचा स्वभाव धडपडा असल्याने पूजाने गणात काम करण्यास सुरुवातही केली. पण त्यावेळी तिच्या असं लक्षात आलं की आपण निवडून आलो, पण आपल्याकडे काम करण्यासाठीचे अधिकार नाहीत. राजकारणात महिला केवळ बुजगावणं म्हणून उभ्या केल्या जातात, हे तिला मान्य झालं नाही. तिनं ती चौकट तोडली आणि घरच्यांच्या पाठिंब्यानं स्वतंत्रपणे काम करू लागली. त्यामुळे पक्षातील वरिष्ठांची नाराजी आली. तिनं शेतकऱ्यांसाठी काम करायचं म्हणत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. पण तत्पूर्वी राज्यात कोपर्डीचं हत्याकांड घडलं होतं. तेव्हा पूजा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. या घटनेनं तिच्या मनात बंड केलं होतं. जेव्हा छत्रपती संभाजीनगरला पहिला क्रांती मोर्चा निघाला, त्याच्या नियोजनाच्या बैठकीपासून पूजा मोरे त्यात सक्रिय होती. पुढे महाराष्ट्रात जिथे कुठे क्रांती मोर्चे निघाले, त्या मोर्चात पूजा मोरेला मुलगी म्हणून भाषणाची संधी दिली जाऊ लागली. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा चळवळीचा ती एक चेहरा बनली होती. 2018 साली जेव्हा तिने राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीत काम करण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून ते 2024 पर्यंत तिने शेतकऱ्यांचं ऊस आंदोलन, कापसाला मिळणारा अत्यल्प दर, सोयाबीनवरून असलेली शेतकऱ्यांची नाराजी, दूध दरवाढीचा प्रश्न अशा विविध आंदोलनात सहभागी होत त्याचं नेतृत्व केलं. तिच्यावर शेतकरी आंदोलनातील जवळपास 7 ते 8 पोलीस केस राज्यातील विविध ठाण्यात दाखल आहेत. ज्या वयात मुली आयुष्याचा जोडीदार शोधत असतात, त्या वयात पूजा पोलीस आणि कोर्टाच्या पायऱ्या झिजवत होती. 2023 साली राज्यात पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाचं आंदोलन पेटलं. या आंदोलनात पूजा यांनी सक्रिय सहभाग घेतला. मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ती लढली. पण जेव्हा विधानसभा निवडणुका जवळ आल्या, तेव्हा तिने गेवराई विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी राज्यात शरद पवार आणि अजित पवार गट वेगळे झाले. शरद पवारांना गेवराईत पंडितांना कोणीतरी विरोधक तयार करायचा होता. त्यांनी पूजा मोरे यांना पुण्यात बोलावून घेत विधानसभेत तिकीट देण्याचं आश्वासन दिलं. इकडे राजू शेट्टी यांच्या पक्षानं गेवराई विधानसभा लढवण्याबाबत काहीच हालचाल केलेली नव्हती. त्यामुळे पूजा यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षाकडून तिला किसान आघाडीचं प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं होतं. पण जेव्हा प्रत्यक्ष निवडणूक लागली, त्यावेळी पूजा मोरे यांना पक्षाकडून संधी मिळाली नाही. ही जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उद्धव ठाकरे गटाला सोडण्यात आली. त्यामुळे इथे पूजा मोरे यांचा भ्रमनिरास झाला. पूजा मोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सक्रिय असल्यापासून ती छत्रपती संभाजीराजे यांच्या संपर्कात होती. संभाजीराजे यांनी पूजा यांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांना मदतीचा हात दिला होता. शिवाय छत्रपती संभाजीराजे यांनी जेव्हा जेव्हा मराठा आरक्षण प्रश्नासाठी लढा दिला, त्या प्रत्येक लढ्यात ती त्यांच्यासोबत राहिली. त्यामुळे शेतकरी आणि मराठा आरक्षण हे दोन्ही प्रश्न यामुळे ती संभाजीराजेंच्या संपर्कात आली. त्याचवेळी छत्रपती संभाजीराजेंचे कार्यकर्ते म्हणून धनंजय जाधव हे देखील काम करत होते. गेवराईतील एका दौऱ्यात छत्रपती संभाजीराजेंनी पूजा यांच्या लग्नाचा विषय त्यांच्या वडिलांकडे काढला. त्यासाठी धनंजय जाधव यांचं स्थळ त्यांनी सुचवलं. परंतु विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पाहू असं म्हणून ही बोलणी इथेच थांबली होती.
पुढे निवडणूक आली, शरद पवारांकडून तिकीट मिळालं नाही, त्यामुळे पूजा मोरे यांनी स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवली, परंतु गेवराईच्या मतदारांनी पूजा मोरे यांना नाकारलं. त्यानंतर मोरे आणि जाधव परिवाराची लग्नाची बोलणी पुढे सरकली आणि 23 मार्च 2025 रोजी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यातील अर्धा डझन मंत्री शरद पवार, छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत पूजा मोरे आणि धनंजय जाधव यांचा विवाह सोहळा झाला. यानंतर पूजा मोरे या अधिकृतपणे पूजा धनंजय जाधव झाल्या. पूजा जाधव ह्या ट्रोल का झाल्या हा आता महत्त्वाचा विषय आहे. तर त्याचं झालं असं की पूजा जाधव ह्या लग्नानंतर काश्मीरला फिरायला गेल्या. तिथं 22 एप्रिल 2023 रोजी पहलगाम इथे अतिरेक्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या. त्यावेळी अतिरेक्यांनी हिंदू आहेत का असं विचारत या गोळ्या घातल्या होत्या. पण याच वेळी पूजा आणि धनंजय जाधव हे श्रीनगरमध्ये होते. टॅक्सीवाल्यांनी त्यांची टॅक्सी तिथेच थांबवली आणि त्यांना आता सेवा मिळणार नाही असं सांगितलं. काय झालंय असं विचारलं तेव्हा त्या टॅक्सीवाल्यानं पहलगाम इथे अतिरेकी हल्ला झालाय असं त्यांना सांगितलं. त्याच्याप्रमाणे इथेही पर्यटक टॅक्सी अभावी रस्त्यावरच थांबून राहिले होते. कुछ तो बडा होने वाला है, अमित शहा यहाँ आने वाले है असं जेव्हा तो टॅक्सीवाला म्हणाला तेव्हा त्यांच्यात एक असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली होती. नेमकं काय झालंय हे त्यांना देखील त्या क्षणी माहीत नव्हतं. पण इकडून महाराष्ट्रातून असे फोन सुरू झाले की तिथं हिंदूंना मारत आहेत. हे खरंय का हे जेव्हा विचारलं तेव्हा पूजा जाधव यांनी एक स्टेटमेंट केलं. त्या म्हणाल्या होत्या की इथं असं काही झालं नाही, धर्म विचारून मारलं नाही. दहशतवाद्यांना आपल्या देशात हिंदू मुस्लिम करायचं आहे, त्यांना आपल्या अखंडतेत फूट पाडायची आहे. कोणीही याला बळी पडू नका, त्यांना आपल्या देशातील सामाजिक एकता संपवायची आहे असं त्या म्हणाल्या. पण लागलीच त्यांना वस्तुस्थितीची जाणीव झाली. त्यांनी तासाभरानंतर दुसरा व्हिडिओ तयार करत पहलगाममध्ये झालेल्या वस्तुस्थितीबद्दल कथन केलं. अतिरेक्यांनी इथल्या पर्यटकांना धर्म विचारूनच मारलंय असं त्यांनी सांगितलं. पण तोपर्यंत त्यांच्या आधीच्या चुकीच्या स्टेटमेंटचा व्हिडिओ देशभरात गेला होता. हिंदू आणि नॉन हिंदू या दोघांकडूनही हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल केला गेला. 8 दिवस त्यांनी या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलं, पण ते स्पष्टीकरण कोणीही ऐकलं नाही. आता त्या पुण्यात प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपकडून निवडणूक लढवणार होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीच त्यांना उमेदवारी दिली. पण त्यांची तयारी प्रभाग 1 मधून असताना पक्षाकडून त्यांना प्रभाग 2 मधून निवडणुकीत उतरवण्यात आलं. त्यामुळे तेथील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा रोष निर्माण झाला. त्यांनी पहलगाम हल्ल्यावेळी केलेल्या चुकीच्या स्टेटमेंटचा व्हिडिओ नव्याने व्हायरल करायला सुरुवात केली. हा व्हिडिओ थेट पीएमओ कार्यालयात पोहोचवण्यात आला. तेव्हा पीएमओ कार्यालयाकडून त्यांची उमेदवारी मागे घेण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूजा धनंजय जाधव यांना चुकीच्या पद्धतीने ट्रोल केलं जात असल्याबाबत वरिष्ठांना कळवलं. पण स्थानिक संघ कार्यकर्त्यांनी नंतर मोठा विरोध करायला सुरुवात केली. हळूहळू हा व्हिडिओ पुण्यापुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला. शेवटी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अर्ज माघारी घ्यायला लावला आणि या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अर्ज माघारी घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की पहलगाम वेळी माझ्याकडून झालेल्या चुकीच्या स्टेटमेंटचं अर्ज माघारी घेऊन मी प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न करतेय. परंतु या प्रकरणात त्यावेळी चुकीच्या स्टेटमेंटची दुरुस्ती केल्याबाबतचे अनेक व्हिडिओ होते, पण विरोधकांनी ते सगळे झाकून ठेवले. आता इथे विरोधक म्हणजे कोण, तर त्यात सगळेच आले. गेवराईच्या स्थानिक राजकारणापासून ते लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचा प्रचार करण्यामुळे दुखावलेले पंकजाताईंचे कार्यकर्ते, मसाजोग प्रकरणात सक्रिय सहभागामुळे दुखावलेले धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते, पुण्यात रुपाली चाकणकर यांची गाडी अडवून विचारलेला जाब त्यामुळे दुखावलेले कार्यकर्ते, मनोज जरांगे पाटलांच्या स्टेजवर असल्यामुळे दुखावलेले ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आणि पुण्याच्या स्थानिक राजकारणात ही पोरगी स्थिरावली तर आपल्या राजकारणाचं काय असं म्हणून चिंताग्रस्त झालेले अजित पवारांच्या गटाचे सगळेच कार्यकर्ते पूजा जाधव यांच्यावर तुटून पडले होते. भरीसभर अशी की ज्या पक्षात काम केलं त्या पक्षातील रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या विरोधात आघाडी उघडलेली होती. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक अश्लील शेरेबाजी करण्यात आली, जी की कोण्यात सामान्य मुलीला, त्याच्या पतीला, कुटुंबियांना सहन होऊ शकत नाही. इतकंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबद्दलचे आक्षेपार्ह विधान जे कधीच त्यांनी केलेले नाही, मात्र तेच त्यांच्या नावे खपवण्यात आले. आणि या सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, 2-2 दिवस पोलीस ठाण्यात उपाशी तापाशी काढले, त्या शेतकऱ्यांना अजूनही तिनं आपल्यासाठी लढावं असं वाटत होतं. म्हणून त्यांचा भाजप प्रवेश शेतकरी वर्गाला आवडलेला नव्हता. पण ज्या शेतकरी प्रश्नावर त्यांनी आपली उमेदीची वर्षे खर्ची घातली त्या प्रश्नावर त्यांना गेवराई विधानसभा मतदारसंघातून केवळ 1700 मते मिळाली.
ज्या पक्षावर भरोसा ठेवून पक्षप्रवेश केला त्या पक्षाने जागा दुसऱ्या पक्षाला देऊन टाकली आणि ज्या पक्षाकडून प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक लढवली त्या पक्षाचं पुण्यात अस्तित्व नाही. त्यामुळे आपले राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी पूजा जाधव याही चांगल्या पक्षातील संधीच्या शोधात होत्या. त्यांच्या पतीमुळे त्यांना भाजपत काम करण्याची संधी मिळाली, पण उमेदवारीचा हा आनंद त्यांना 2 दिवसही उपभोगता आला नाही. सोशल मीडियावर जे सुरू आहे त्यामधून एक प्रश्न निर्माण होतो की पूजा जाधव यांच्या जागी मोठ्या प्रस्थापित घरातील मुलगी निवडणुकीच्या रिंगणात असती तर तिलाही असंच ट्रोल केलं असतं का? शेतकऱ्याची पोरगी म्हणून तिला ट्रोल करणं कितपत योग्य होतं असा सवाल आता सोशल मीडियावर देखील विचारला जातोय. ही होती पूजा अशोक मोरे अर्थातच पूजा धनंजय जाधव यांची संपूर्ण स्टोरी. या व्हिडिओवर तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.